नमस्कार मित्रांनो, आज वार आहे रविवार 9 नोव्हेंबर 2025। मित्रांनो, जाणून घेऊयात की थोडक्यात आज बांगलादेशमध्ये कांदा निर्यातीची परिस्थिती काय आहे आणि खरंच कांदा हा निर्यात होणार का आणि का आपलं भारत सरकार जे आहे ते केंद्र सरकार बांगलादेशमध्ये जो कांदा निर्यात होणार आहे त्याच्यावरती निर्बंध घालते का किंवा बांगलादेश जे आहे ते आयात करत नाही का। आणि मित्रांनो, मागील बऱ्याच वर्षा तुलनेमध्ये जर पाहिलं तर बांगलादेशमध्ये किती कांदा निर्यात होतो याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो नमस्कार, मी संदीप जाधव। मित्रांनो, आज वार आहे रविवार, तरीही मित्रांनो आज बांगलादेशमध्ये 2 गाडी ही कांद्याची निर्यात झालेली आहे। मित्रांनो, घोषडंगा बॉर्डर येथून 2 गाडी निर्यात झाली असली तरी त्याला मित्रांनो भाव हा 85% एवढा बाजारभाव टका मिळाला आहे। मित्रांनो, जाणून घेऊयात भारतामधून बांगलादेशमध्ये सर्वाधिक कांद्याची किती निर्यात होते। मित्रांनो, तेथील नागरिक जे भारताच्या कांद्याला पसंत देतात, बांगलादेशला भारतातून सर्वाधिक कांदा पुरवला जातो। 2022-2023 या वर्षामध्ये जर पाहिले तर 24,814 टन एवढी कांद्याची निर्यात झाली होती आणि त्याला देशातील व्यापाऱ्यांना 1555 कोटी एवढा परकीय चलन जे आहे ते बांगलादेशच्या कांदा निर्यातीमुळे मिळाले होते। आणि मित्रांनो, सरकारला सुद्धा याचा मोठासा फायदा मिळाला। त्यामुळे बांगलादेश हे आपल्याला महत्त्वाचं आहे कांदा निर्यात होणं। आणि मित्रांनो, जर बांगलादेशमध्ये जर कांदा निर्यात झाला तर याचा सुद्धा शेतकऱ्यांना बराच असा फायदा मिळाला आहे। पण मित्रांनो, मागील फेब्रुवारी महिन्यापासून कांदा हा पूर्णपणे निर्यात बंद झाला आणि ऑगस्ट महिन्यामध्ये थोडाफार कांदा हा निर्यात झाला। मित्रांनो, तेथील जे कन्झ्युमर असोसिएशन ऑफ बांगलादेश या ग्राहक संघटनेने म्हटले आहे की दरवाढ पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे त्यांचं म्हणणं आहे। काही व्यापारी कृत्रिमरित्या बाजारात टंचाई निर्माण करून भाव वाढवत असल्याचे गंभीर आरोप सध्या निर्माण होत आहेत। जे व्यापारी निर्यातदार हे जे आहेत ते मित्रांनो सध्या टंचाई निर्माण करून भाव जे आहे ते वाढवण्याचं आणि गंभीर असं करण्याचं काम सध्या सुरू आहे असं यांचं म्हणणं आहे। कृत्रिम टंचाईच्या उद्देशाने आयातीची परवानगी लवकर मिळावी आणि भारतामधून कांदा जो आहे तो आयात व्हावा असं काही व्यापाऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्यामुळे कांदा बाजारात दिसत नाही, त्यामुळे भाव जे आहे ते वाढत आहेत। मित्रांनो, देशाच्या काही भागात रब्बी सीझनमध्ये कांद्याचं पीक जे आहे ते उशिरानं येत आहे। ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कांद्याची कापणी जी आहे ती सुरू होते, पण यावेळी उशीर झाला आहे। आयातदार आणि व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे की सरकारने लगेच आयातीची परवानगी तर द्यावी, तर पुढच्याच दिवशी बाजार हे कमी होतील। बांगलादेशच्या अलीकडील भारताविरुद्ध भूमिका ही वाढलेली आहे। पाकिस्तानने बांगलादेशला त्यांच्या कराची बंदरातून वापर करण्याची परवानगी दिली आहे। याद्वारे भारताची रणनीती कमकुवत करण्याचा सध्या पाकिस्तानचा प्रयत्न आहे। म्हणजे मित्रांनो, पाकिस्तानमध्ये सुद्धा कांदा हा भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, पण तिथं बाजारभाव जर पाहिले तर मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे 60 ते 65 रुपये किलो एवढा पाकिस्तानमध्ये सुद्धा कांदा झालेला आहे। त्यामुळे पाकिस्तानसुद्धा कांदा बांगलादेश घेण्यास तयार नाही, कारण मित्रांनो कांदा तिथं महाग आहे आणि आयातसुद्धा करत नाही। पण मित्रांनो, आयात जर पाहिली तर आपल्या भारतामधून दररोज आयात ही बांगलादेशमध्ये होत आहे। म्हणजे भारतामधून निर्यात ही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे। ते म्हणजे मित्रांनो, जे टमॅटो, अद्रक, जे बाकीचे फळ आहेत ते सुद्धा भरपूर सारे बांगलादेशमध्ये निर्यात आहेत। मित्रांनो, दररोज 200पेक्षा जास्त गाडी ही निर्यात होत आहे। त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की बांगलादेशमध्ये निर्यात होण्यास सरकार जे आहे ते बंद करत आहे। पण मित्रांनो, कांद्यावरती सुद्धा थोडा भारत सरकारचं निर्यातीसाठी दडपणच आहे असं म्हटले तरी चालेल, कारण बांगलादेशमध्ये जर कांदा निर्यात झाला तर बाजारभाव हे नक्की वाढतील असं सरकारला सुद्धा भीती असल्याने सरकार यावरती निर्णय ठोस असा घेत नाही। पण मित्रांनो, बांगलादेशने कांदा हा आयातीसाठी परवानगी जर केली किंवा मागणी जर केली तर भारत देईल का नाही याच्यावरती आणखी ठोस असा निर्णय होऊ शकला नाही, कारण बांगलादेशने कांदा हा मागितलेलाच नाही। मित्रांनो, जर आजची जर परिस्थिती पाहिली तर बांगलादेशमध्ये 2 गाडी निर्यात झाली आहे, कारण तिथं भाव जरी वाढले असले तरी कुठल्याही प्रकारे आयाती संदर्भात आणखीन अपडेट ही निघालेली नाही। पण मित्रांनो, केंद्राकडे सध्या लक्ष आहे बांगलादेशातील कांद्याचे वाढती किंमत आणि भारतीय शेतकऱ्यांच्या अपेक्षा यामध्ये संतुलन साधण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पाऊल उचलावे अशी मागणी लासलगाव येथील कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केली आहे। शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गही केंद्र सरकारच्या निर्णयाकडे सध्या उत्सुकतेने वाट पाहत आहे, कारण मित्रांनो सध्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये बाजारभाव जर पाहिले तर 14-15 रुपये एवढा बाजारभाव मिळतोय। त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च निघत नाही। मित्रांनो, त्यासाठी शेतकरी आणि व्यापारीसुद्धा सरकारकडे
उत्सुकतेने वाट पाहत आहेत की निर्णय काय घेतील. मित्रांनो, जर निर्यात सुरू झाली, नवीन IPO जर परवाना मिळाला, तर निर्यात वाढली तर शेतकऱ्यांसुद्धा याचा नक्कीच 4 ते 5 रुपयाने फायदा होऊ शकतो. मित्रांनो, या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.